अन्न सुरक्षा, स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदींना पायदळी तुडवणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासनाने राबवली विशेष मोहीम. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात 11 ते 14 ऑगस्ट या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट, ई कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांवर धडक कारवाई. 4 दिवसात 16 व्यावसायिकांचे परवाने निलंबित. डेअरी व्यवसायामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव तालुक्यातील 2 आस्थापनांचा समावेश. खेड तालुक्यातील रेटवडी येथील ओम साईराम मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील धर्मनाथ दूध शीतकरण केंद्रांवर FDA कडून कारवाईचा बडगा. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत अथवा स्वच्छतेबाबत काही तक्रार असल्यास अन्न आणि औषध प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सोमवारपासून कारवाई होणार. वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी टंचाई, अपुरा वीज पुरवठा आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे चाकण औद्योगिक वसाहतीमधील तब्बल 20 कंपन्यांनी स्थलांतरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधत व्यक्त केली गंभीर चिंता. रात्री शरद पवारांची फेसबुक पोस्टमधून चिंता, तर सकाळी आमदार रोहित पवार यांनी चाकण MIDC मधील समस्यांची केली रिअॅलिटी चेक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही चाकण MIDCतील समस्यांबाबत अधिकाऱ्यांना केल्या सूचना. कागदावरच्या कंपन्या म्हणणं हास्यास्पद. आमदार रोहित पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला. डेटा सेंटरच्या हजारो कोटींच्या गुंतवणुकीवर सवाल. मात्र रोजगार किती? अनेक प्रश्न अनुत्तरितच. पत्नीच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागल्याने पतीने पत्नीचा गळा घोटला आणि स्वतःला फास लावून संपवली जीवनयात्रा. प्रियांका महादेव इगवे वय वर्ष 27 हिचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा पती महादेव मारुती इगवे वय वर्ष 35 सध्या राहणार कुरुळी, मूळ पिसेगाव, तालुका केज, जिल्हा बीड याने राहत्या खोलीत गळफास लावून केली आत्महत्या. कुरुळी गावच्या हद्दीत 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4च्या सुमारास धक्कादायक घटना उघडकीस. या प्रकरणी बंडू आत्माराम धुमाळ वय वर्ष 57 राहणार शिवणी, तालुका बीड यांची दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद. मयत महादेव इगवे यांची पत्नी प्रियांका हिचे निलेश कांबळे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे महादेव याला माहिती झाल्याने रात्री प्रियांकाचा गळा आवळून केला खून. पत्नी प्रियांका हिच्या खुनानंतर महादेव याने स्वतः गळफास लावून संपवले जीवन. पिंपळगाव तर्फे चाकण येथे गायरान जमिनीवरील व्यावसायिक अतिक्रमणांवर शुक्रवारी प्रशासनाकडून हतोडा. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गायरानावरील अतिक्रमणे हटवली. गोलेगाव, पिंपळगावमध्ये व्यावसायिक बांधकामांवर कारवाई सत्र सुरू. अतिक्रमण हटवण्याच्या कार्यवाहीला गती. गायरान जमीन अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. व्यावसायिक बांधकामेही हटवली. भूमिपूजनाला 2 वर्ष पूर्ण, तरीही पायीट उपबाजारामधील 2,83,00,000 व्यापारी गाळ्यांचे बांधकाम अजूनही रखडले. व्यापारी गाळ्यांना मुहूर्त कधी? बाजार समितीचे संचालक विनोद उर्फ पप्पू टोपे यांनी व्यापारी गाळ्याचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी. कामाला सुरुवात न झाल्याने व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांमध्ये नाराजी. कामाची सद्यस्थिती, मंजूर निधी, निविदा प्रक्रिया, काम रखडण्यामागील कारणे आणि काम पूर्ण करण्याची कालमर्यादा या प्रशासकीय बाबींवर ठेवलं बोट. या संदर्भात शुक्रवारी बाजार समिती प्रशासनाला संचालक टोपे यांनी निवेदन देत व्यापारी गाळ्यांच्या रखडलेल्या कामांबाबतचा विचारला जाब. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळापर्यंत काढण्यात आली तिरंगा रॅली. या रॅलीमध्ये नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, संस्था अध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे आदींचा सहभाग. राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हाती तिरंगा घेत राजगुरुनगर शहरातून केलं संचलन. डॉक्टर योगेश वाळुंज, प्राध्यापक मचिंद्र मुळूक, प्राध्यापक संदीप थोरात, डॉक्टर सुनीता जाधव, डॉक्टर सागर थेऊरकर, प्राध्यापक निलेश बारणे यांनी तिरंगा रॅलीचं केलं संयोजन.
राजगुरुनगर शहरामध्ये हर घर तिरंगाचा जागर. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना विद्यार्थ्यांकडून अभिवादन. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम. राष्ट्रध्वजासोबत देशभक्तीचा संदेश. साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात हर घर तिरंगा रॅली. सेल्फी विथ तिरंगा उपक्रमानं मिळवली वाहवा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू यांच्या भूमीतून देशभक्तीचा उत्साह. रॅलीमध्ये प्राचार्य डॉक्टर S.M. जगताप, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर तुषार वेहेळे, विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक आरती इंदाईस, कला विभाग प्रमुख प्राध्यापक शशिकांत बुरुड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक G. आहेरकर, प्राध्यापक अर्चना सांडभोर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग. गांजा विक्रीसाठी बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी विनयदीप गंगाधर मानवते, वय वर्ष 28, राहणार आंबेडकर नगर, चिंबळी, मूळ हिंगोली याला केली अटक. आळंदी चिंबळी रस्त्यावर केळगावच्या हद्दीत आसाराम बापू मठाजवळील मोकळ्या जागेत 13 ऑगस्ट रोजी रात्री 8:30च्या सुमारास पोलिसांची कारवाई. आळंदी पोलिसांनी आरोपी विनयदीप मानवते याच्याकडून अंमली पदार्थ केला जप्त. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.